ठीक आहे. तर जे 7व्या नंबरची ॲक्टिव्हिटी स्वरूपामध्ये आपला जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न आपण या ठिकाणी काय करूया, आधी करून बघूया. सगळ्यात अगोदर आपल्याला जो प्रश्न दिला त्याच्यातलं जे समीकरण आहे ते सामान्य रूपात आहे का, हे सगळ्यात महत्त्वाचं. बरोबर आहे का? कोणत्या रूपामध्ये पाहिजे दिलेलं समीकरण? सामान्य रूपात. काय आपलं सामान्य रूप? x चा वर्ग अधिक c बरोबर 0. हे आपलं सामान्य रूप आहे. या रूपामध्ये दिलेलं काय पाहिजे समीकरण आपल्याला पाहिजे. दिलेल्या समीकरणामध्ये ax चा वर्ग आहे का? हो आहे. bx आहे का? आहे. c आहे का? आहे. सिंपल सोपे स्टेप सॉल्व करण्याचे, लय अवघडात शिरायची काहीच गरज नाहीये आणि स्टेप बाय स्टेप करायचं. ओके, त्याच्यामुळे अवघड जाणार नाही. इट इज इझी टू सॉल्व द इक्वेशन व्हेनेवर वी आर गोइंग टू द स्टेप बाय स्टेप. आपण स्टेप बाय स्टेप जर गेलो तर या ठिकाणी आपल्याला ते समीकरण सोडवायला काय होऊ शकतात, सोपे जाऊ शकतात. आणि म्हणूनच आपण काय करायचंय, सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा सगळ्यात अगोदर की दिलेले समीकरण कोणत्या रूपात पाहिजे, सामान्य रूपात. जसं की आपल्याला याच्या आधीचा जो पहिला धडा झाला आपला पहिला धडा त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिले की दिलेले समीकरण हे कोणत्या रूपात पाहिजे होतं, कोणत्या रूपात पाहिजे होतं, सामान्य रूपात पाहिजे होतं. जर ते सामान्य रूपात असलं जर ते सामान्य रूपात जर ते असलं जर ते सामान्य रूपात जर असलं ते सामान्य रूपात असलं जर ते सामान्य, तर आपल्याला ते सॉल्व करायला सोपं जातं. बोला कसं जातं, सोपं बरं का. मग ते सोपं जाण्यासाठी आपण पाहतो सगळ्यात आधी सामान्य रूपात आहे का. तर सामान्य रूपात आहे, बरोबर आहे. सामान्य रूपात आहे. मग पुढं कसं, तसं मी म्हणतो तसं. ठीक आहे, तुम्ही म्हणा कसं, जसं सर तसं, तसंच पाहिजे आपण. बरोबर आहे का भाऊ? नाही तोंडाकडे भाऊ तिकडं पाहिजे. ठीक आहे, काय करायचं आपल्याला मग या ठिकाणी, तर आपण या वर्गमुळात 2 आणि याचा गुणाकार करणार. कोणाचा गुणाकार करायचा, a आणि c चा गुणाकार करायचा. चला गुणाकार केला. वर्गमुळात 2 गुणिले 5 वर्गमुळात 2 ह्या दोघांचा गुणाकार आपण करायचा. वर्गमुळात 2 गुणिले 5 वर्गमुळात 2 ह्या दोघांचा गुणाकार करायचा. कसं करायचं तो गुणाकार? आपल्याला मागच्या वर्षी गणित भाग 1 मध्ये दुसरा धडा झाला रियल नंबर्स, त्याला आपण वास्तव संख्या म्हणतो. त्याच्यामध्ये करणीचा गुणाकार आपण पाहिला होता. आठवतो का करणीचा गुणाकार? करणीचा गुणाकार आपण कसं करत होतो, करणीतल्या संख्येचा गुणाकार करत होतो आणि बाहेरच्या संख्येचा गुणाकार करत होतो. हे काय होणार मग, 5 × 1 = 5. त्याच्यानंतर वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 ते काय होणार, वर्गमुळात 4 होणार. आणि 4 चं वर्गमूळ काय होणार, 2. 4 चं वर्गमूळ होणार 2. 4 चं वर्गमूळ किती येतं बाबा, 2 येतं. आपण याला डायरेक्टली जर मी असं 2 दिलं तर कोणाला काही तकलीफ होईल का? नाही व्हायला पाहिजे. कारण मी असल्यानंतर तकलीफ झाली म्हणजे माझ्या काय अर्थ आहे, माझ्या असण्याला काय अर्थ आहे. माझ्या विद्यार्थ्याला जर मी शिकवलेलं असल्यानंतर जर ती परीक्षेत नाही आला, मला असं वाटतं मी कुठेतरी कमी पडतोय. आय फील दॅट आय विल बी become less or my performance become less because of what my students are fail. Whenever I am studying in the B.Ed, Bachelor of Education degree, so at that time I see a concept where that concept has a property of this child, this education becomes centered to the child. म्हणजे काय, विद्यार्थी केंद्रित शिक्षण पाहिजे. आता आपला क्लास हा विद्यार्थी केंद्रित आहे, फीस केंद्रित नाही. बरोबर आहे, फीस केंद्रित नाहीये. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट पॅरेंट सेंटर पण नाहीये, शिक्षक केंद्रित पण नाहीये. मी म्हणणार ते नाही घ्यायचं, तुम्ही म्हणतात ते घ्यायचं. कारण विद्यार्थ्याचा विकास करायचा आहे, सर्वांगीण विकास करायचा आहे. त्याचा सर्व अंगाने विकास झाला पाहिजे. आपली फॅसिलिटी किती काय करायचं ना, हे पोरासाठी करायचं, स्वतःसाठी नंतर करायचं. काय करायचं ना, मास्टर गोल अचीव करायचं, इगो गोल पूर्ण नाही करायचे. भारी मोबाईल नाही भेटला चालत, भारी गाडी भेटली नाही चालत, भारी घर नाही भेटलं चालत. पण अगोदर काय झालं पाहिजे, आपल्या क्लासेससाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय काय करता येईल. आपण क्लासेसच्या सुरुवातीपासून म्हणजे 2023 ची पहिली बॅच होती का, त्या वर्षी सुद्धा 20 मुलं आली होती आणि त्या 20 मुलांना 10 आपण नोट्स दिल्या होत्या. 20 मुलांना नोट्स दिल्या होत्या. मागच्या वर्षी जे 60 होते त्या 60ला पण नोट्स दिल्या.
बरोबर आहे. आणि यावर्षी जेवढे त्या सगळ्यांना नोट्स देणार आहे. बरोबर आहे. आपली ऑर्डर फायनल झाली. आपल्याला 8 दिवसाच्या आतमध्ये भेटेल. ठीक आहे, चालेल. तर माझं मत काय आहे, माझ्या लेकरासाठी मला काय करता येऊ शकतं मला एवढंच माहिती. आता आपली इन्व्हर्टर लागत बघ, आपली इन्व्हर्टरचं काय म्हणतात आता 24 आवर आपली लेने जात. ते एकदम काय करा, इन्व्हर्टरचं बटन बंद करा. अरे बंद होतं येड्या करता येईल. बरोबर आहे. जा खाली जे इन्व्हर्टरचं होते बटन काय करायचं फक्त बंद करायचं, जेणेकरून काय होईल आपल्याला डिस्टर्ब होणार. ठीक आहे. हा, तर काय केलं मग आपण ए आणि सी चा गुणाकार केला. गुणाकार कसा केला, कर्णी कर्णी आली, कर्णीला घाबरायचं नाही, कर्णी कवटाळाला घाबरायचं नाही. लक्षात ठेवा. कोणतरी म्हणजे अगर आपकी पकड मजबूत है ना तो जहर निकलने वाला भी आपको दूध बिगाड़ने से कोई बिगाड़ने से. गरजेचं काय आहे की आपण काय केलं पाहिजे, आपण प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, स्पीड जास्त नाही. ठीक आहे, चला. तर 5 झालं. तर आणि कर्णी 2 आणि कर्णी 2 लक्षात ठेवा. प्रत्येक संख्या ही तिच्या वर्गमूळाचा वर्ग असते. प्रत्येक संख्या ही तिच्या वर्गमूळाचा वर्ग असते. म्हणजे जर ती 2 वेळा आली तर तिला फक्त एकदाच लिहायचं. बघा 2 वेळा जर आली किती वेळा लिहायचं, फक्त एकदाच लिहायचं. काय होणार ते वर्गमूळात 2 वर्गमूळात 2 दोघं वर्गमूळात 4 होणार. आणि 4 चं वर्गमूळ किती आहे बाबा 2. काय करायचं डायरेक्ट 2 जर लिहिलं काही तकलीफ होती का, कशा लिहायचं ते वर्गमूळात 2 गुणिले 2 आणि मग वर्गमूळात 2 चं होतं 4 आणि ते होतं 4 चं वर्गमूळ 2. तर 4 वेळेस काय करायचं, सोपी टेक्निक काय सांगते की 2 वेळेस वर्गमूळात जर आला तर त्याने एकदाच लिहायचं, वर्गमूळात बाहेर काढतात. त्याला वर्गमूळात ठेवायचं नाही, कारण कुठलीही संख्या ही तिच्या वर्गमूळाचा वर्ग असते. कुठलीही संख्या ही तिच्या वर्गमूळाचा वर्ग असते, कारण गुणाकार करताना ती 2 वेळेस येते ना, आणि 2 येते ना, तिचा वर्ग काय तिचा वर्ग येतो, वर्गमूळाचा वर्ग. तीच संख्या काय केलं, फक्त वर्गमूळ आणि वर्ग काढून टाकले, तीच संख्या आली. आता काय करायचं मग 5 गुणे काय झालं 10 झालं. आता पाडायचे 10चे अवयव. 10चे अवयव कसे पाडायचे, ज्याची बेरीज 7 आहे. गुणाकार किती येणार 10 येणार. 4 जोडे द्यायचे. कोणकोणते लिहू शकता तुम्ही, 10 10 तुम्ही इकडे पहा 10 1 10. दुसरं काय येतं 2 पंचे 10 आणि चोक 10. बरोबर आहे की नाही, बरोबर. 20 चे अर्धे 10. असे 4 जोड्या लिहायच्या. आता या 4 जोड्यापैकी कोणत्याची बेरीज 7 आहे, 5 गुणे 10. म्हणजे अवयव काय घ्यायचे 5 आणि 2 घ्यायचे. दुसरी एक गोष्ट अशी आहे, इथं चिन्ह पण पाहणं गरजेचं आहे. चिन्ह गुणाकाराचं चिन्ह जर प्लस आलं, समजायचं दोन्ही संख्येचं चिन्ह सारखं आहे. बघा गुणाकाराचं चिन्ह जर सारखं आलं प्लस आलं, बघा गुणाकाराचं जर चिन्ह प्लस आलं, बोला 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 गुणाकाराचं प्लस आलं तर समजायचं की दोन्ही मुळाचे चिन्ह सारखे आहे. मुळाचे चिन्ह कसे आहे, मुळाचे चिन्ह कसे भाऊ कधी बाबा, जेव्हा गुणाकार कसा आला प्लस आला. गुणाकार कसा आला आपला प्लस आला. गुणाकार कसा आला होता गुणाकार प्लस आला होता. गुणाकार काय आला होता गुणाकार प्लस आला होता. आणि गुणाकार प्लस आल्यामुळं मुळाचे चिन्ह पण कसे येणार सारखेच येणार. प्लस नाही म्हणलं, सारखेच येणार. मग ते काय येणार ते ठरवतं आपलं बी ची किंमत. बीचं चिन्ह काय प्लस, म्हणजे दोघं प्लस येणार. जर बीचं चिन्ह मायनस असतं तर काय असतं दोन्ही मायनस आले असतात. दोन्ही मायनस कधी येणार, जर बी ची किंमत काय या ठिकाणी मायनस आहे. ही किंमत ठरवली त्या दोघांना काय घ्यायचं, प्लस घ्यायचं मायनस घ्यायचं, मायनस घ्यायचं प्लस घ्यायचं, प्लस घ्यायचं तर मायनस घ्यायचं. ते ठरवतं काय आपलं बी ची किंमत. आपण काय करणार, हे 10 ला 5 गुणे 10 घेणार, गुणाकार 10 आला आणि बेरीज किती आली पाहिजे 7 आली. 7 बेरीज कोणाची ती तर 5 आणि 2 ची. मग 5 आणि 2 या ठिकाणी काय करायचं लिहायचं. एक काम करायचं, आधी तर 2 लिहायचं, काऊन इकडे 2 आलेला आहे. मग हे 2x घ्यायचं, 7x ला काय द्यायचं 2x किती उरले 5. आता याच्यात कॉमन काढायचं फक्त. काय कॉमन निघतं, इथं बघा इथं वर्गमुळात 2 कॉमन निघतात. किंवा त्यांनी काय केलंय, इथं वर्गमुळात 2 कॉमन काढून कंसात काय येईल मग 1 साठी वर्गमुळात येईल.
काय येईल x अधिक कसं येईल बघा ते सांगा. इथं 5 कॉमन निघतात बरं का, ते वर्गमूळ 2 कॉमन काढले मला इथून कळत कसं काढले. ठीक आहे लक्ष द्या. आपण बघूया हम है ना यहाँ पे, हम है तो क्या कम है. अभी आहोत की इथं. ठीक आहे बघा वर्गमूळात 2 आहे, याच्यात पण वर्गमूळात 2 आहे, कारण वर्गमूळात 2 चा वर्ग काय आला आपला आता 2 आला होता. याच्यात काय निघतं वर्गमूळात 2x कॉमन निघतं. आपण थोडं आपल्या पद्धतीने करूया. कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. बघा काय करायचं, ही टर्म विचारून जाईल, मी याला तुम्हाला कसं आलं हे सांगतो. ठीक आहे याच्यात काय करायचं वर्गमूळात 2 कॉमन निघतात. बोला किती कॉमन निघतात, वर्गमूळात 2 कॉमन निघते. आणि इथं काय आहे बघा दोन इकडं काय इथं x पण आहे, म्हणजे x पण कॉमन निघतो. 2 वेळा आला ना तो. मग x चा वर्ग पैकी x कॉमन काढला, इथे किती राहिला x राहिला. त्याच्यानंतर ह्या 2 मधून एक वर्गमूळात 2 बाहेर काढला. 2 मधून काय केलं एक वर्गमूळात 2 बाहेर काढला. काय राहिलं तिथं, काय राहिलं वर्गमूळात 2 राहिलं. बरोबर आहे. दुसऱ्या ह्याच्यात काय करता येतं आपल्याला 5 कॉमन काढता येते का, अरे काढता येते का, 5 कॉमन काढले. कंसात काय राहील x अधिक वर्गमूळात 2. बरोबर आहे. अशा पद्धतीने करायचं. याला त्यांनी काय केलं तर इथं काय घेतले 5 इकडे घेतले 2 इकडे घेतले, त्याच्यामुळे असं झालेलं आहे. वर्गमूळात 2x अधिक 5 कंसाच्या बाहेरच्या एका कंसात घ्यायचं आणि हे कंसाचं दुसऱ्या एका कंसात घ्यायचं. बरोबर आहे असं करायचं. आता इथं कसं केलं त्यांनी बघा, इथं काय केलेलं आहे 5x आधी लिहिला. 5x आधी लिहिल्यामुळे काय झालं तुम्हाला सांगतो. 5x आधी लिहिल्यामुळे काय झालं, वर्गमूळात 2x चा वर्ग अधिक 5x अधिक 2x अधिक 5 वर्गमूळात 2, 5 वर्गमूळात 2. आता असं लिहिलं ते उलट लिहिलं फक्त किमती काय हरकत उत्तर द्यायचे. इथं काय कॉमन निघतं बाबा फक्त x कॉमन निघतं. जर x कॉमन काढलं तर कंसामध्ये येतं वर्गमूळात 2x अधिक 5. बरोबर आहे. आणि इथं काय कॉमन निघतं तर इथं 2 कॉमन निघतात. 2 निघतात का वर्गमूळात 2 निघतात, वर्गमूळात 2 निघतात. काय निघतात कॉमन वर्गमूळात. या 2 मधून एक वर्गमूळात 2 बाहेर काढला राहिला, एक वर्गमूळात 2 x अधिक राहिला, याच्यातला वर्गमूळात 2 बाहेर काढला राहिला 5. असं केलेलं त्यांनी. ठीक आहे. मग हे वर्गमूळात 2x अधिक 5 आणि वर्गमूळात 2x अधिक 5 त्याला काय करायचं वर्गमूळात 2x अधिक 5 याला दिलं वर्गमूळात 2x अधिक 5 आणि याला पण दिलं वर्गमूळात 2x अधिक 5 दिलं. बरोबर आहे. अवयव काही वेगळे आले का बघा तुम्ही, अवयव वेगळे येत नाही. बघा एका कंसात x अधिक वर्गमूळात 2 आलं, एका कंसात x अधिक वर्गमूळात 2 आलं, x अधिक वर्गमूळात 2. दुसऱ्या कंसात काय आहे वर्गमूळात 2x अधिक 5. मग ह्या दोघांच्या बरोबर 0 घ्यायचं. ही टर्म तयार केली. मग इथं काय आहे बोला 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 काय वर्गमूळात 2x अधिक काय आहे 5. आता फक्त काय करायचं प्लस ची किंमत जी आहे याला काय करायचं इकडे घेऊन टाकायचं. +5 काय होईल -5. परंतु इकडे वर्गमूळात 2x राहिलं ना, मग 2x च्या सोबतच उलट वर्गमूळात 2 हा गुणिला याला काय करायचं भागिले करायचं, वर्गमूळात 2 करायचं. तर ही x ची किंमत ही येणार आहे आणि दुसरी ही किंमत येणार. परत हेच उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं. मुळं कोणती आली एक आलं -5 वर्गमूळात 2 आणि दुसरं आलं वर्गमूळात 2. असं आपण करू शकतो. हे करता यायला पाहिजे. बरोबर आहे. या जगात अवघड काहीच नाहीये. ज्या गोष्टी तुम्ही अवघड मानता ती अवघड जाणार 100%. अशक्य ते शक्य करतील स्वामी. पण स्वामी कोणाला भी मदद नहीं करी. जो खुद की मदद करता है उसे भगवान मदद करता है. क्योंकि दशरथ मांझी सर ने कहा है कि तुमको क्या लगता था हम नहीं लौटेंगे, जब तक तोड़ेंगे तब तक छोड़ेंगे नहीं. अजून काय म्हणतात की भगवान के भरोसे मत बैठो, का पता हो भगवान हमरे भरोसे बैठा हो. देव आपल्याच भरोश्यावर बसलेला असतो. कळलं का. त्याच्यामुळे म्हणजे नाही पडे रहने से अच्छा है कुछ पढ़ लिख लेना. पड़े रहने से अच्छा है कुछ पढ़ लिख लेना. अगर ऐसे ही पड़े रहोगे ना बेटा आगे चल के बहुत खाएगी. सुधरा. आपल्या मातीचं कल्याण करा. स्वतःचं स्वप्न पूर्ण होतात. एक असा लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. असं काहीतरी करा. लोक तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे. याला काय करताय फक्त आणि फक्त काय करायचं हा 5x इथं लिहायचा आणि हा 2x इकडे लिहायचा. काही फरक नाही पडत. ठीक आहे काहीच फरक नाही पडत. उत्तर तेच येणार.
उत्तर काय असणार आमचं बी गोविंदा गोविंदा आमचं बी याला फक्त काय करायचं 5x आधी घ्यायचं आणि 2x आधी घ्यायचं. आता मी काय केलं होतं फक्त 5 इकडे करून घेतला होता कारण मी 5 होता आणि 2 इकडे करून घेतला कारण याच्या 2 ऋणातून कॉमन निघतो. ठीक आहे. हा चला आता आपण काय करूया आणखी एक प्रश्न करू. हा वर्गमुळातलाच प्रश्न करू आपण. हे वर्गमुळातले घाबरते आपले पोर बेटा आपले सरासरी घाबरण्याचे कारण नाही. ठीक आहे. आता बघा आपण हा जो तिसरा प्रश्न आहे हा करूया. त्याला क्लिअर करतो. याला क्लिअर ऑन करतो. आपलं समीकरण सांगू शकता सांगा बरं मला. 8व्या क्रमांकाचं जे समीकरण आहे ते सांगा बरं. 3x चा वर्ग मायनस 2 समीकरण ना आपलं. याला काय करायचं एकदम सोप्या पद्धतीने. सगळ्यात पहिले सामान्य रूपात आहे का आहे का आहे. आता काय करायचं याला ए आणि सी चा गुणाकार करायचा. काय तो ए आणि सी चा गुणाकार 3 दुने 6 6 ची आवड काय पडणार 6 ची आवड काय आपण शकता 3 आणि 2 बेत्रिक 6 पडतात. त्याच्यानंतर 6 1 6 पडतात. आता इथे थोडं वेगळे आवड घेतलेले वेगळे आवड तुम्हाला सांगतो बघा. इथं b ची किंमत काय आलेली आहे वर्गमुळात 6 आली आहे. वर्गमुळात 6 मग वर्गमुळात 6 आलं तर याला आपल्याला 6 ला काय करता येतं 2 वर्गमुळात 6 आलेली इथं 2 वर्गमुळात 6 मग याचा गुणाकार काय घेऊ शकतो आपण. आता मी तुम्हाला आधी सांगितलं की कुठलीही संख्या ही तिच्या वर्गमुळाचा वर्ग असते. काय असते वर्गमुळाचा वर्ग असते. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट 6 आला काय लिहिता येऊ शकतं वर्गमुळात 6 म्हणजे वर्गमुळात 6 येऊ शकतं. 1 वर्गमुळात 6 आणि 1 वर्गमुळात 6 किती वर्गमुळात 6 होते 2 वर्गमुळात 6 काय लिहू शकता. आला का ध्यानात काय करायचं सोपी टेक्निक. म्हणजे कुठलीही संख्या ही तिच्या वर्गमुळाचा वर्ग असते. म्हणजे तुम्ही इथं वेगळे अवयव घेणार ही थोडीशी कधी कधी अशी बी अवयव घ्यायला वर्गमुळात आहे नंतर तुम्ही म्हणता सर ना तुम्ही 6 घेतलं ना तुम्ही बेत्रिक 6 घेतलं तुम्ही काय घेतलं वर्गमुळात 6 म्हणजे वर्गमुळात 6 नवेच अवयव आहे घेऊ शकता बरं. प्रत्येक संख्येचे घेऊ शकता. यू कॅन टेक फॉर एनी नंबर दिस टाइप ऑफ रूट. हे काय नंबर वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6. आता चिन्ह कसं आहे बीचं पावर मायनस गुणाकाराचं चिन्ह प्लस आलं. गुणाकाराचं चिन्ह काय आलं प्लस. परंतु इथं b ची किंमत जी आहे ती किंमत काय आली आहे मायनस. याची दोघांची चिन्ह काय घ्यायचे मायनस घ्यायचे. मग या 2 वर्गमुळात 6 तुम्ही काय लिहिला याला लिहायचं पहिली टर्म आहे शेवटची टर्म आहे. या 2 वर्गमुळात 6 काय लिहायचं 2 वर्गमुळात 6 काय लिहायचं तर वर्गमुळात 6x मायनस वर्गमुळात 6x. काय केलं कळालं आपण त्या कर्णीची बेरीज मध्ये किंवा वजाबाकी मध्ये पाहिलं होतं. ज्या सजातीय कर्णी असेल त्याची बेरीज करता येते आपल्याला. ही सजातीय कर्णी होतो आपल्याला. सजातीय कर्णीतली संख्या सारखी कशी सारखी म्हणून त्याला सजातीय कर्णी असं आपण म्हणतो. बरोबर. काय करायचं आता याचे काय करायचे याच्यातले कॉमन काढायचे. पहिले याच्यात x कॉमन कंपल्सरी असणार. आता इथं काय करायचं बघा एक काम करायचं. जसं तुम्ही 6 ला काय लिहिलं वर्गमुळात 6 वर्गमुळात 6 लिहिलं तसं तुम्ही या 3 ला वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 लिहू शकता का. 2 ला पण काय लिहू शकता 2 ला पण काय लिहू शकता का वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 लिहू शकता का. म्हणजे तुम्हाला कॉमन काढायला सोपं जाऊ शकतं. नंतर काय होईल तुम्ही म्हणता सर हे काय केलं तुम्ही असं आम्हाला ते कळालं बुवा कळाले बरोबर आहे. काय करायचं मग ह्या 3 ला लिहायचं वर्गमुळात 3 वर्गमुळात 3. ह्या 6 ला काय लिहिणार तुम्ही 6 ला वर्गमुळात किती असणार 6 ला काय लिहिता येतं 3 दुने 6 लिहिता येतात का लिहिता येतात. आणि त्याला सेपरेट करून लिहिलं काही तकलीफ होईल का कोणाला कॉमन काढायला नाही तकलीफ होणार ना. याला मी लिहितो वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2x असं लिहितो काही तकलीफ होईल का कोणाला असंच करायचं याच्यावर. तसंच ह्याचा आला पण काय करायचं
मायनस वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2x अधिक सर सगळं वर्गमुळात लिहिलं हो. हा क्वेश्चनच असा आहे खतरनाक. म्हणजे बघा खतरनाक नाहीये, आपण त्याला मानतो काय खतरनाक आहे, सोपं एकदम. 3 ला काय करायचं 2 वेळेस वर्गमुळात 3 लिहायचं. 6 ला काय लिहू शकतो आपण 3 2 6 म्हणून वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2. तसंच या ठिकाणी काय करता येतं आपल्याला, या 2 ला पण काय लिहिता येतं वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 लिहिता येतं. आता सोपं राहील आपल्याला कॉमन काढायला. काय होईल सोपं आहे कॉमन काढायला. हे बघा इथं वर्गमुळात 3 आहे, इथं वर्गमुळात 3 आहे, इथं x आहे, इथं पण x आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण काय कॉमन काढणार वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 बरं का. अरे पुढे जाऊ बघा इथं काय करायचं, काय कॉमन काढायचं बाबा वर्गमुळात 3 कॉमन काढायचं. काढलं का कॉमन, चला याच्यातला x पण कॉमन काढायचा आहे. कंसात काय राहिलं मग इथं पण वर्गमुळात 3 राहिले सर. 2 वर्गमुळात 3 होते ना, 2 होते की नाही सार्थक, 2 वर्गमुळात 3 होते, त्याच्यातलं एक कॉमन काढलं, एक राहिला. 2x होते त्याच्यातला एक x घेतला, राहिला काय एक x राहिला मायनस. याच्यातला वर्गमुळात 3 आणि x काढला, काय राहिलं तिथं वर्गमुळात 2 राहिला मायनस. आता ह्या दोघांमध्ये बघा याच्यात काय कॉमन निघतं, मला वाटतं फक्त काय कॉमन निघतं वर्गमुळात 2 कॉमन निघतं. वर्गमुळात 2 जर कॉमन काढलं कंसात काय राहिलं, इथे राहिलं x राहिलं आणि प्लस इथे काय राहिलं वर्गमुळात 2 बरोबर 0. कंसाच्या बाहेरचं एका कंसात घ्यायचं काय येतं ते वर्गमुळात 3x मायनस वर्गमुळात 2 एका कंसात घ्यायचं. दुसऱ्या कंसात काय येणार हे 2 वेळेस आलेलं. 1 मिनिट इथं गोंधळ झालाय. काय गोंधळ झाला बा, या ठिकाणी ही जे साइन आहे, ही जे साइन आहे बाहेर मायनस कॉमन काढलं ना, आतल्याचं काय करायचं भाऊ चेंज करायचं. आतला प्लस असेल त्याला काय करायचं मायनस करायचं. आता हे दोन सेम झाले आहे की नाही, त्याला काय करायचं वर्गमुळात 3x मायनस वर्गमुळात 2 0. दोघांचा गुणाकार 0 आला की नाही, दोघांपैकी एक 0 असतं, दोघांना 0 लिहू शकतात. वर्गमुळात 3x मायनस वर्गमुळात 2 बरोबर 0 लिहा, किंवा वर्गमुळात 3x मायनस वर्गमुळात 2 बरोबर 0 लिहायचं. आता याची किंमत काढायची, या नंबरचं काही काम नाही, तर दुसऱ्या साईडला घ्यायचं, ते प्लस वर्गमुळात 2 होईल. इकडे वर्गमुळात 3x आलं, x आधीच राहिला, वर्गमुळात 3x ला भाग द्यायचा, काय येते वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात. असंच याला मी काय करायचं, याला मी काय करायचं काय वर्गमुळात 3x मायनस काय होणार प्लस वर्गमुळात 2 होणार, आणि त्याच्यानंतर किंवा हे एक बरोबर काय येणार आहे वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3. अशा पद्धतीने आपलं हे उत्तर येतं. याला तुम्ही व्हेरीफाय करू शकता, बरोबर आहे. कसं व्हेरीफाय करू शकता तुम्ही बघा, समीकरण काय आपलं समीकरण काय आहे बघा, व्हेरीफाय करू शकता. 3x चा वर्ग मायनस 2 वर्गमुळात 6 गुणिले x अधिक 2 बरोबर 0. याच्या बरोबर 0 आलं पाहिजे. डाव्या बाजूमध्ये किंमत टाकायची, डाव्या बाजूमध्ये x बरोबर काय टाकायची वर्गमुळात 2 भागिले 3 वर्गमुळात 3 टाकायचं. टाकून पहा बरं 3 गुणिले वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग मायनस 2 गुणिले वर्गमुळात 6 गुणिले x काय येतं वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3 अधिक 2. याच्यात काय करायचं याचा वर्ग करायचा, दोघांचा वर्गमूळ निघून जाईल, काय राहील ते 2 भागिले 3 मायनस इथं 2 वर्गमुळात 6 आहे, वर्गमुळात 6 म्हणजे वर्गमुळात 3 आहे का, वर्गमुळात 6 म्हणजे वर्गमुळात 3 आहे का, हो. हा वर्गमुळात 3 हा वर्गमुळात 3 काढला, इथे किती राहिला वर्गमुळात 2, हा राहिला वर्गमुळात 2 प्लस 2. त्याच्यात काय करायचं 3 3 कटला, 3 3 काढला, इथे काय राहिलं हे एक मायनस 2 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 2 अधिक 2 काय होते 2 आणि 2 4 आणि 2 दुनी 4 मायनस 4 0 आहे का 0 बरोबर मुळा आले का बरोबर. असं व्हेरीफाय करायचं. कधी समीकरण सोडवल्यानंतर ज्या किमती आपल्याकडे आल्या त्या काय करायच्या आपण व्हेरीफाय करायचं. व्हॉट हॅव टू डू वुड हॅव टू व्हेरीफाय. अशा पद्धतीने आपण आज काय केले 2 गणित घेतले, मला असं वाटतं तुम्हाला कळालेलं आहे. आता आपण घेऊन घेऊया, परंतु त्यापूर्वी काय काय सांगतो तुम्हाला एक गोष्ट सांगायची तुम्हाला. मला पत्र हरपलं नाही,
लक्ष द्या, गोष्ट बघा कशी. आपलं उदाहरण कोणकोणते राहिले त्याच्यातले आता सॉरी उदाहरण कोणकोणते राहिले त्याच्यातले बघून घ्यायला. याच्यात कसं करायचं आता हे बघा, याच्यामध्ये याचं वर्ग समीकरण तयार करायचं बरोबर. 2m चा वर्ग मायनस ही 48m होणार. 48 आणि मायनस किती ते मायनस 50. हे 50 दुनी 100. आवड 50 दुनीच घ्यायची. 50 दोनच आवड घ्यायची. 50 दोन कारण 50 मधून 2 गेलं 48 राहते. कारण हे 2 2 48 होणार आहे. 48 ला घालायचं तर मायनस 50 आणि प्लस 2 कडे यायचं. कॉमन काढायचं फक्त. ठीक आहे. मला वाटतं 1/25 काहीतरी उत्तर येतं. त्याच्यानंतर याला काय करायचं, याला डायरेक्ट तुम्ही s स्क्वेअर मायनस b स्क्वेअर लिहू शकता. कसं 25m चा वर्ग मायनस 9 बरोबर 0. हे दोघं कोणाचा वर्ग आहे, हा कोणाचा वर्ग आहे 5m चा वर्ग कंसाचा वर्ग मायनस 3 चा वर्ग. a वर्ग माझा b वर्ग सूत्र वापरायचं. a मायनस b गुणिले a प्लस b. a मायनस b म्हणजे 5m अधिक 3 5m मायनस 3 आणि a प्लस b म्हणजे 5m अधिक 3 बरोबर 0 घ्यायचे. 2 किती येणार मायनस 3/5 आणि प्लस 3/5. याच्यामध्ये कसं करायचं तेच करायचं. m कॉमन काढायचं 7m. याला कसं लिहायचं 7m चा वर्ग आहे मायनस 21m बरोबर 0 आहे. m कॉमन काढा 7 पण कॉमन काढा. 7m कॉमन काढायचे कंसामध्ये राहिलं m मायनस 3 बरोबर 0. दोघांच्या बरोबर 0 घ्यायचं. 7m बरोबर 0 घ्या आणि m मायनस 3 बरोबर 0 घ्या. m बरोबर 1 3 मध्ये 3 आणि 1 m बरोबर 0 असं करायचं. ठीक आहे. याला काय करायचं सेम याच्या सारखंच करायचं. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. फक्त हा कोणाचा स्क्वेअर सांगा बरं 11. हा 11 कोणाचा वर्ग आहे, कोणाचा वर्ग नाही 6 कोणाचा वर्ग होता 122. 6 कोणाचा वर्ग होता. आता आपण 6 काय लिहिलं होतं 6 ला आपण आता काय लिहिलं होतं 3. हा वर्गमूळ 6 गुणिले वर्गमूळ 6 लिहिलं होतं की नाही. तुम्हाला आधीच सांगितलंय की कुठलीही संख्या तिच्या वर्गमूळाचा काय असते वर्ग असते. कोणाचीच नाही वर्गमूळाचा आहे तिच्या वर्गमूळाचा वर्ग आहे ना. याला 11 काय लिहिलं तुम्ही a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a मायनस b गुणिले a प्लस b. ठीक आहे. हे प्रॅक्टिस सेटमध्ये करून आणायचं. सोपं आहे. काही डाऊट आला तर विचारायचं. ठीक आहे. चालेल.